कावा मा तुला काही माहित पडले की नाही? मामाच्या पोरगीचं पक्क झालं म्हणे. खामनीले दिली म्हणता मामाच्या पोरले 1,00,000 हुंडा दिला, 10 ग्राम सोनं दिलं. तू काही करते की नाही की नुसती गंमत पाहती बाप्पा? बाप रे, तुले कोण सांगलं हे सर्व? मला काही माहित नाही. हा मग माहित पडलं ना मला. 20 तारीखले सगाई आहे, काही ना काही कर तू लवकर. मी तुला पहिलेच सांगतोय, मामाच्या मुलगीसोबत लग्न मीच करीन. हाव ना, पण करशील काय? त्याच्या घरी वावर थोडी आहे की मी वावरात हिस्सा मागू. बाबाच्या घरी वावर कधी असतं तर मी त्याला म्हणती मुलगी दे नाही तर हिस्सा दे. तो स्वतः भाड्याच्या घरात राहतो. काय कर तू आता? हा मग काय झालं? मामाचं सांगायचं काम ना होतं का तुले? मामा तर चुपचाप सगाई करतोय. सगळी बहीण आहे तू त्याची, त्याचं सांगायचं काम ना होतं का तुले? तेच ना मग, मी तेच तर विचार करते. त्याचं सांगायचं काम ना होतं का मले? सगळी बहीण आहे मी त्याची, एकुलती एक. सांगलं नाही त्यानं मले. मी तर त्याला सांगलं होतं तू लग्न करशील तेव्हा मा पोऱ्याला देऊन दे जाऊ तुझी पोरगी. हो ना मग, त्याकरता तर सांगलं नाही त्यानं तुले. चुपचाप सगाई करतोय तो. त्याला माहित आहे तुले कधी सांगीन तर तू म्हणशील मा घरी देऊन दे तुझी पोरगी. चांगली चाल खेळतोय तो तुझ्यासोबत. ना रहेंगा बास ना बजेंगी बासुरी. तेच ना, त्याचं त्या नागिन पुढे काहीच चालत नाही. बायकोचा मारेला आहे तो. ते तशी म्हणते तसा करतो तो, ते तशी नाचवते तसा नाचतो तो. हा मग, तिनं सांगला असेल मामाले तुमच्या बहिणीला सांगा नको, नाही तर ते सगळी मोडून टाकीन आपली. मावा, मी तुला पहिलेच सांगतोय तू काही कर. मी लग्न करीन तर मामाच्या पोरी सोबतच करीन. हो ना बेटा, आपण करशील काय? तो नाही म्हणतो ना आपल्या घरी पोरगी द्यायचं. मीनं तर त्याला सांगलं होतं तू जेव्हा आपण लग्न करशील मला सांगजो, मा घरी देऊन देजो तुही पोरगी. मग एक काम कर, त्यानं आपल्या घरी पोरगीनी दिली ना, त्याच्या पोरगीची सगाई मोडून टाक. मले नाही तर कोणालाच नाही, राहू दे तिले कुवारी. न खाऊंगा न खाणे दूंगा. काय पण बोलतोय का? मा भाऊच्या पोरगीची सगाई मोडू का मी? नाही दिली तर नाही दिली त्यानं आपल्या घरी पोरगी. बहीण ना तुझं पण, तू का बा टेन्शन घेतोय? जायवा मा, तू साधी राहून गेली. मग तुझ्या भाऊचं सांगायचं काम ना होतं का तुले? त्यानं तर सांगलं पण नाही तुले. त्याच्या पोरगीचं पक्क होऊन गेलं. ते पण बरोबर म्हणतोय तू बेटा. त्याचं सांगायचं काम होतं मले. मी त्याची सगळी बहीण आहे की नाही? त्यानं तर दुधाच्या बाल्टीतून माशी काढून फेकता तशी फेकून दिली मले. तेच ना मग, मी तेच म्हणतोय ना तुला. तू तर त्याचा फोन आला की वल्ल्या गुहावानी फुलती. पक्का करून टाकलं त्यानं त्याच्या पोरचं. तुले तर कानोकान खबर नाही आहे. मी म्हणतोय तसं कर तू आता. सारख्याले वारक जरा हुशार होय. मोडून टाक त्याच्या पोरची सगाई. ते पण बरोबर म्हणतोय तू. त्याचं सांगायचं काम होतं मले. मी धावते आता त्याले महात जलवा. तो का समजीन की साधी भोळी बहीण. मी बहीणला घुमून टाकीन, पण बहीण त्याचा टांगा पलटीन, घोडी फरार करून टाकीन. तेच म्हणतोय मामी तुले. तू पण धावून दे त्याले 17च्या भावाची. बरं तू मला सांग, तुले कोण सांगलं की पक्क झालं त्याच्या पोरचं न खामनीले दिली? हा मग माहित पडलं ना मला. मा सांगत्यालेच तर दिली. 4 एकर वावर आहे त्याच्या घरी. केळीचे बाग लावता ते. मा सोबत तर शिकलाय तो. बरं म्हणजे तुझ्या संगाती तो. त्याचा फोन नंबर पण असेल मग तुझ्या जवळ? हा मग आहे ना त्याचा. का त्याच्या बापाचा पण फोन नंबर आहे माझ्याजवळ. बरं दे मग त्याच्या बापाचा फोन नंबर. मी करते फोन त्याले. काबा त्याच्या बाबाचा काबा नंबर पाहिजे तुले? त्याच्याशी काय काम आहे तुले? तू ह्या जो नंबर आहे ना, तू नंबर दे. पाय मी आता काय करते. बरं घे हा नंबर, कर कॉल. बस तसंही झाला आता काम. समज तू आता सगळी मुडली. हॅलो, कोण बोलतोय म्हटलं? मी काय म्हणते भाऊ, शांताराम कंबरतोडे बोलतोय का? हो बोलतोय ना, बोला. तुम्ही कोण? मी काय म्हणते भाऊ, तुम्ही देवलालची पोरगी पाहायला आली होते ना, मी त्याची बहीण बोलते आहे. काय मग मला माहित पडलं पक्क झालं तुमचं? हो झालं बहीण. मग तुम्हाला सांगलं नाही का तुमच्या भाऊनं? नाही ना भाऊ, कुठे सांगलं त्यानं. जे आहे ते बरंच बरं आहे. आपण नेमकं काय झालं मला तर सांगा. काय सांगू भाऊ तुले, आजकालच्या लेकराचं काही खरी आहे का? मा भाऊची पोरगी म्हणते मी करीन तर मामाच्या पोऱ्यालाच करीन, पण मा भाऊ ऐकत नाहीये. बाप रे, मी तर साधी समजत होता महामायले. काय सांगते बहीण, पण त्या पोरगीनं तसं काही सांगलं नाही आम्हाला. काय सांगू भाऊ तुले, माहित सगळी भाषा येईन ते, पण जे आहे ते बरंच बरं आहे. हा भाऊ त्या पोरले दोरानं बांधतो न मोगरीनं मारतो. काय बोलीन ते पोर.
ते पोर कितली बारीक झाली आहे पाहिली अशीन ना भाऊ तू ना. आहो ते पोरगी बारीक आहे पण मा पण पोरगा बारीक आहे. जोड्याला जोडा जमीन चांगला. जोड्याला जोडा जमीन तुया मी जोडा जमू देते का तुया. नाही रे भाऊ कशाला बारीक अशीन माई भाषी तर चांगली होती बापा फुनक्यावानी. लहानपण पासून चांगली होती माई भाषी. तेनं आता मारून मारून बारीक करून टाकली तिले. दोरानं बांधतो न मोगरीनं मारतो. सांग बरं चांगला आहे का असं. पण ते पोर ऐकत नाही भाऊ. म्हणते करीन तर मामाच्याच पोऱ्याले करीन. बापरे 100% सगाई तोडते मम्मी आता. काय काय सांगते बहीण. पण त्या पोरगीने तर तसं काहीच सांगलं नाही आम्हाला. ते म्हणे पसंत आहे मले. मग भाऊ तो ढोरा ढाकरा सारखा मारीन त्या पोरले. मग काय सांगीन ते पोर. लहानपण पासून महापोऱ्याचं न मा भाऊच्या पोरचं प्रेम आहे. काय सांगू तुले. मा भाषीले लहानची शहाणी मीनच केली भाऊ. मा घरीच तर आहे ते. त्यानं का 1 वर्ष झाले तर नेली त्याच्या घरी लग्न करायसाठी. बापरे म्हणजे लहानपण पासून तुमच्याच घरी होती का. मग भाऊ काय सांगू तुले. मा घरी वावरणी आहे नाही तर माच घरी देता तो. मा घरी कोणत्याच गोष्टीची कमी नाही भाऊ. फक्त वावरणी आहे तर वावरासाठी तुझ्या घरी रिश्ता करतोय तो. सांग मले तू लहानपणचं त्याचं प्रेम आहे न तू असं करतोय. याला शोभते का हे. बाप रे लहानपणचं प्रेम आहे. ते मला काही सांगू नको बहीण. पोरकडच्याचा हवाय पोऱ्याकडच्याचा हवाय. तू काही मंदी बोलू नको आता. पहिलेच तर पोरी भेटता नाहीये. महापोऱ्याचं होते आहे होऊ दे तू. सर्व समजते आहे मले. तुझ्या घरी दिली नी पोर त्याकरता जिवार येते तुही म्हणून चिटकोती तू मले. चाल ठेव फोन. मले परत फोन करजो नको. आमचं होते होऊ दे गुच्चाप. बरं समजीन ना भाऊ तुले. मी तुले सीधं सांगते तू समजत नाहीये. लहानपण पासून याचं प्रेम आहे. ते पोर म्हणते मी लग्न करीन तर याच्यासोबतच करीन. तू ऐकत नाहीये. पुढे काही झालं तर तू जिम्मेदार राहशील म्हटलं. मग मला सांगजो नको की तुम्ही ने सांगलं नाही. पुढे काय होईन काय सोनांनी पुढे. मला काही शिकवा नको तुम्ही. तुमच्या घरी पोरगी दिली नाही तर ना तर जिवार येते तुमची. 20 तारीखले सगाई आहे. काय होते पुढे पाहून घेऊ आमू. बरं करून घे भाऊ सगाई. फक्त लग्न करून दावजो मले. काय बहीण पहिलेच तर पोरी भेटता नाही. इकून तिकून झालतं तिच्यात पण असं होते. काय कर तू भाऊ अशा लफड्यात पडून. आजकालचे लेकर काही खरी आहे का बापा. नाही सांगून देणं पडीन भाऊ. मग का हातानं पायावर कुऱ्हाड मार तू. बरं चालीन ना बहीण. मग मी नाही सांगून देतो. कशाला घरावर गोटे आणू मा. चालीन ना भाऊ. मग मी तुला तेच म्हणते. आजकालचे लेकर कसे ऐकता नी. कावा बहीण मी कसं का नाही सांगू आता. ते म्हणणार नी तुम्ही अचानक कसं का नाही सांगताय. सर्व काही झालं हुंडा ठरला पक्का झालं न कसं का नाही सांगताय. काय भाऊ तू पण एवढा विचार करणं पडतो का. दे बामणावर लोटून मना कुंडली निघत नाहीये. वाह दीदी वाह दीदी. नहीं दीदी वाह दीदी.